या साईडला नाश्ता दे हे बघा, हे आम्हाला सतत उतरवणं चढवणं साईराम केल्याच्या नंतर पण आपले सेवेकरी सर्व इकडं हीच काम करतात. लोक मला तुम्ही माणसं आणतात का बाहेरून काम करण्यासाठी? तर आम्ही नाही आणत, आमचे सेवेकरीच आमच्यासाठी खूप एवढी 300-350 पोरं जाणं, परत तुम्ही बाहेरून जेवण पण तुम्हीच बनवता, भांडी पण तुम्ही घासता, तर नक्कीच तुम्ही बाहेरून कोणाला आणत असेल. तर आम्ही बाहेरून कोणालाच नाही आणत. तुम्ही पाहू शकता आणि ठीक माझ्या बॅक साईडला पण पाहू शकता तुम्ही. आंघोळ 2 दिवस केली नाही ना, रोज आंघोळ केले. काय अचानक मध्ये मला फीवर आला, कफ झाला आणि ताप आला आणि मी झोपलेलो होतो, काहीतरी 4 वाजता झोपलो असेल. सकाळ झालेली आहे, सर्वांची तयारी चालू आहे. बघा इकडं मागे कैलास आहे, या साईडला शेवटचा दिवस आहे आणि आज आपला दर्शन होईल बाबांचा. काम लेट उठलेले आहेत. मी लेट झोपलो पण आहे ना. लेट उठलेला आहे. सर्वांची तयारी झाल्यानंतर मॅक उठलेला आहे. 2 वाजता झोपलो, 2 वाजता झोपून 4 वाजता उठून परत तुमच्या इकडे आलो. हा, आता काय विचारायचं? आता आंघोळीला. ठीक आहे, गरम गरम पाणी पटकन जा, आंघोळ करून चला आंघोळ करून घेऊया, फ्रेश होऊया, मग मस्त तुमच्याशी बोलतो मी. ओम साईराम. सकाळ बाबा किती थाटामाटात झालेली आहे. उठलो तेव्हा मावळलेलो होतो, कारण की 2 वाजता झोपलेलो होतो, परत 4-4:30ला उठून परत झोपलो आणि 5 वाजता उठलो, कारण की आपल्याला निघायचं. पदयात्री सर्व निघालेले आहेत, आता राहिलेले आहेत आम्हा सर्व सेवेकरी. आणि मस्त बघा इथं ओम साईराम आहे मस्त, आणि ओम साईराम. त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून पण दाखवून, इकडे आहे आमचे डॉन भोईर, जे आम्हाला सतत गरम पाण्याची सेवा करून देत होते. तुम्ही त्यांना बघत असता वर्षानुवर्ष, आणि याच्यानंतर अजून पण वर्षानुवर्ष बघणार, आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा गरम पाण्याची सोय करेल असा आम्ही आशा बाळगतो. आणि चला साईराम निघूया आता, थोड्या वेळात सर्व तयारी होते. आणि इकडे आहे मधुकर उर्फ पोपट, आणि जो डीजे आपल्याला बघायला भेटलेला होता तो यांच्याकडूनच होता सतत, आणि भंडाऱ्याच्या दिवशी पण सुद्धा असतो डीजे आपलाच असतो ना, बरोबर. तर चला आता आपण पण निघूया. साईराम एवढी सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. आणि इकडे सदा आहे, सांगितला खोटा माणूस, सांगतो 8 दिवस येणार चालत आणि लास्टच्या दिवशी आलाय. नाही 2 दिवस आला, माग काल पण होतं, 4 दिवस होता मध्ये येऊन जाऊन. त्याला कृष्णा सातपुते पण आहे तिथं, आणि आपण निघतो आता. आणि थोडंसं मला जरा बॅगी चढवतात आहे, मी त्याला पण दाखवतो तुम्हाला, जे आमचे सेवेकरी आहेत, जी सतत सेवा करत असतात, जे तुम्ही पदयात्री बघता त्यांच्या मागे असतात या साईडला. साईराम, ओ साईराम. हा, नाव करा आपलं? आपलं अर्जुन, आपला नवनाथ. हा, छानसा नाव आहे. हे आपले बॅगी म्हणजे बॅग्स पण, आणि जेवढी पण सर्व कामं असतात ते सर्व आपले सेवेकरी सर्व करत असतात. आणि अजून असे 2-3 आहेत, 2-3 म्हणजे ज्यांना प्रत्येकाला वेगवेगळी कामं आहेत आपले सेवेकऱ्यांना. कोण जेवण बनवतं, कोण म्हणजे प्रत्येकाला जेवढी कामं आहे ते सर्व वाटून दिलेली आहेत. तर त्यापैकी इकडे पण हे बघा, हे बॅगी आहेत आमच्या या साईडला इकडं, आणि इकडं साईराम आहेत आमचे. ओ साईराम इकडे मामा आहे, आणि मामा साईराम विनू आहे, मामा आहे. सतत बॅगी चढवणं, उतरवणं आणि बरीचशी वेगळी पण कामं करत असतात. आज या वर्षी त्यांचे मधूनच पळून गेलेत अशोक भोईर, नाहीतर नेहमी ते पण सोबत असतात इकडेच, नाही का मामा? अशोक भोईर गेलेले आहेत दरवर्षी. मुलाचं लग्न आहे, जो तुम्हाला 14 तारखेला तुम्ही बघणार, नाही का? म्हणजे आज साऊल आहेत, आज तुम्ही व्लॉग बघताय ना, तर आज साऊल आहे. आणि त्याच्यानंतर हळद 15 आणि 16ला लग्न. आणि आमचे उपाध्यक्ष समीर पाटील, साईराम त्यांचे पायांना फोड थोडा आलेला, त्याच्यामुळे ते थांबले.
चला इकडे आहे आणि बाकीचे सेवेकरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला आणि बरेच सर्व जेवढी पण मला दिसतात ते सर्व सेवेकरी मी दाखवतोय. आणि इथं आलेले आहेत राजू नाईक, अजित दादा पण आहेत. आपले पाणीचं जेवढं पण 8 दिवस कार्यक्रम असतात सर्व दादा लोकच करतात. पाणी पण त्याच्या व्यतिरिक्त पण कामं असतात, पण त्यांना रस्त्यावर जेवढी पण कामं असतात ते सर्व आपले करत असतात. आणि इथं दादा आहेत आमचे मनोज दादाची नेहमी कंप्लेंट असते की पोरांना पाणी वाटत नाही, पण असं नाहीये. दादांची मस्ती खूप असते ती. त्यांची नारळाची इच्छा आहे. नारळ कोणी देत नाही, शाल स्लीपर बी देत नाही. त्यांना चादर द्यायला लागेल ना, चादर झोपून जाईल. आणि ए कशाला आला रे तू? हा जुजू 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 काय जुजू जुजू? इकडे बघ आता कसा पलतो रे? कसा पलतो काय बोट खातो का? काय खातो? काय खातो? बोल मृणालीला काय बोलशील? मृणाली घरी आहे ना, बोल तिला काय बोलशील? इकडून लवकर बोल, आपल्याकडे वेळ नाही, लवकर बोल. प्रशांत पाटील हे सुद्धा राजू नाईक सोबत असतात. जसं मी मगाशी तुम्हाला राजू नाईकला दाखवला, त्यांच्यासोबत पाणी वाटपचा कार्यक्रम असतो. सतत 8 दिवस तेच कामं असतात, सकाळी उठल्यापासून ते दुपार, संध्याकाळी, रात्र, बरोबर ना? हा. ओम साई ही आपली टेबल सर्व इकडे आहे. बघा इकडे चाललाय टेम्पो लोडेड करण्यासाठी. बाबा रुपेश दादांचे बाबा चहा झाला ते जरा ना संपला पण. हा इकडे विनोद दादा आहेत या साईडला. काय चालली? तयारी चालू आहे ना? हा बरं आहे, करा चला तयारी करा. घंटा मामा झाली का तयारी? हा ठीक आहे. कंटा मामा मधून आलेले म्हणून त्यांना टी शर्ट नाहीये, आहे ना तो मग घालणार का वा? मग परत मामी बोलायची की मामाला टी शर्ट नाही दिला असं की म्हणजे कॉस्ट्युम वेगळा असतं काय? काम करायला वेगळा. वा विषय का विषय. सेवेकरी सर्व रेडी झालेले आहेत त्यांचे. आमची परी आता मेकअप करेल तेव्हा हिरोईन दिसेल, तोपर्यंत भूत दिसते बघा. अरे इकडे साईनाथ दादा, इकडे साईनाथ दादा, इथे दादा आहेत, इथं साईराम. हे बघा हे आम्हाला सतत उतरवणं चढवणं साईराम उतरवणं चढवणं हेच आमचं चालू असतं. आणि रोजची कामं आहेत. हे एवढी भांडी उतरवणं, रोजचं चढवणं, हे सर्व आपलं आहे तिकडे चढवणं. आणि त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला दाखवतो या स्टॉपचा, आंघोलीचा स्टॉप दाखवतो मी, जिथं आपण लोक सर्व आंघोळ करत असतो. बघा इकडं आंघोळ आहे आणि इथे राजा साईराम. त्याच्यानंतर समोर तुम्ही चंद्रदादाला बघत असाल, बुवा आहे. आपल्या लाइटिंगची जेवढी पण मंडळाची कामं असतात 8 दिवस सतत ते करत असतात. आणि बघा आरती केल्याच्या नंतर पण आपले सेवेकरी सर्व इकडं हीच कामं करत असतात. लोक मला विचारतात की तुम्ही माणसं आणतात का बाहेरून काम करण्यासाठी? तर आम्ही नाही आणत, आमचे सेवेकरीच आमच्यासाठी खूप आहेत. आणि आम्ही काम नाही बोलत, त्याला सेवा बोलतो. बरं मला 2-3 विचारलं की यार एवढी 300-350 पोरं जाणार, परत तुम्ही बाहेरून जेवण पण तुम्हीच बनवता, भांडी पण तुम्ही घासता, तर नक्कीच तुम्ही बाहेरून कोणाला आणत असेल? तर आम्ही बाहेरून कोणालाच नाही आणत. आम्ही सर्व गावातलीच मंडळी, आजूबाजूचा जो आमचा ग्रुप आहे 4 गावातला, 7 गावात, 27 गावातला, जिकडून पण येतात सर्व, आम्ही आपल्या पद्धतीने जेवढी जशी कामं जमेल तसं करतो. आणि हे बघा इकडं, चला आता इथून यांची तयारी थोड्या वेळात होईल, मग तिकडून आम्ही पुढे निघणार. साईराम. चला झाली तयारी वगैरे सर्व. आणि इथं पूर्ण आमची सेवेकरी बसलेले आहेत. अजून 2-3 जण मिसिंग आहेत, जे पाणी वाटायला गेलेले आहेत. नेहमीप्रमाणे ते मिसिंगच असतात, कारण की आम्ही शेवटला निघतो. आता निघतोय. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, ओम साई, जय साई, ओम साई. चला आता आमचे टेम्पो निघतील. इथे टेम्पो आहेत, इथे छोटे. हा चालेल ठीक आहे. सर्वांचा चेहरा दाखवतो रे.
चंद्यालाच नाही दिसत रे, परत बोलल चंद्या दादा दिसत नाही का असं लाईट मध्ये वापर. दिसला 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 चंद्याला दिसला नाही का. टी शर्ट काय कोण बघ कसा. चला आता निघतोय या हॉल्ट मधून आणि सर्व सेवेकरी आपले टेम्पो आहे बघा या साईडला जेवढे पण असतात तिकडे चाललेत आपले सेवेकरी मंडळी बघा या साईडला आहेत. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. हे टेम्पो आता आस्ते आस्ते निघतील. विनोद दादा जय पर्याय साईनाथ दादा आहेत बुवा आहे. चला 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 आरामात. साईराम 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 या साईडला. साईराम साईराम टेम्पो मध्ये आहेत आपली पब्लिक. साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम ओम साईराम बसत आहेत त्या गाडीमध्ये. साईराम 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 चलो साईराम. आता आपण निघतोय डायरेक्ट जाऊया मंदिरावरती खंडोबा मंदिरावर. मग तिकडून पालखीची तयारी होईल. काय असणार आहे ताटामाटा तुम्हाला समजेल. चला ओम साईराम. बाबांचं दर्शन केल्यानंतर खंडोबाचा इथं आलेले आहेत अक्षय अखिलेश यश आणि मागे हर्षू पण आलाय. कोण सायदा तिथे सायद आहे. इकडे रे सायदाचा पार्सल. काय नाव बाबू तुझा. ओम 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 मात्रे. इकडे स्वप्नील आहे. हे थांबा ना रे जाशाल ना. जाम गर्दी बघू आम्हाला. तुम्ही बाबांची टी शर्ट घातली ना. बाबाची टी शर्ट घातली की तुम्हाला दर्शन लवकर होईल. अरे बाबा खरा ही गोष्ट. ती पालखी बी निघली. चलो 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 चलो. चला पालखी निघालेली आहे आणि पालखी निघाली इथे सर्व आपले पदयात्री आहेत. साईराम 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 साईराम. सर्वांची शेवटची पदयात्रा. आता पालखी घेण्यासाठी ज्याचा त्याचा जोर असेल इथं. जय ओम साईराम ओम साईराम 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 साईराम. पालखी आमची सजवली आहे आणि इथं आपले बाबा आहेत. त्यानंतर इथं पादुका इथं चालले. ओम साईराम ओम साईराम जय साईराम जय साईराम. साई बाबा की जय. साई बाबा की जय. साई बाबा की जय. या साईडला नाश्ता दे. बघा बघा कसं सेवेकरी. आता शेवटचा दिवस आहे. सदाशिव मात्रे दादाचा निघाली बाबांची साईंची कमलाई गाव सारा साईंची पालखीला वाचताय कसा बँडिओ बघा आमची शेवेकरी कसे नाचतात ते बघा. गाड्याचा वास्तविक कशा बँड. आणि इथे खंडोबा मंदिर हे बघा पाहू शकता तुम्ही. निघाली आता आपण तर निघतो. मला भाव हाय साथीला. गाण्याचा जल्लोषच खूप आहे आणि मस्त खूप छान वाटतंय. आमची पालखी निघते बघा या साईडला. चाललाय पहिला झेंडा. अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही आहेत आणि इथे आपली सर्व पोरा. साईराम चला चला. साईराम साईराम साईराम. आणि पालखी बघू शकता तुम्ही. दादा पुढे आहेत
त्याच्यानंतर आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पहिला झेंडा आणि पहिल्या झेंड्याच्या नंतर आपल्याला टेम्पो बघायला भेटतो ज्याच्यामध्ये डीजेचा टेम्पो आहे आणि आपले पदयात्री सर्व आहेत. इथं आय लव्ह शिर्डी आणि म्हणजे तिथं पहिला कमानी होती जुनी शिर्डीची. तर आपण एंट्री केल्यावर तिथं नारळ फोडतो नेहमीप्रमाणे जेव्हा पालखी प्रत्येक पालखीतली लोक येतात. आपले दादा आहेत. दादा ये दादा आज नारळला बोल नारळ बोला. साई बाबा की साईनाथ महाराज की. आपण या साईडला साईराम इथून गावातून मंडळी पण आलेली या साईडला आहे बघा. इकडं ही आमच्या गावातली मंडळी. साईराम 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 गावातली मंडळी आहे. हे पण आमच्या गावातले तिथे सर्व आलेले आहेत इथं थांबलेले आहेत. आणि आपण आता इकडून पुढून जाणार द्वारका माईची इकडून एंट्री करणार आहे जो समाधी मंदिराच्या मागून जायला लागेल. सो आणि इकडून आता आपण थोड्या वेळात निघूया. हे चला
साई बाबा आला, साई बाबा आला. चला आतमध्ये आले आणि समोर आपल्याला आपले बाबांचा मंदिराचा कलश दिसतोय या साईडला. आणि इकडे आपण लाईनीतून आहे, इथं साईनाथ दादांची फॅमिली आलेली आहे. पहिला वहिनी रागा नाही असतं का अभि तो. इकडे आपण निघालोय आस्ती आस्ती आणि इथे द्वारका माई आहे समोर, द्वारका माई जवळ. आणि इथून बाबांच्या समाधीमध्ये ही चावडी आहे बाबांची. दर गुरुवारी द्वारकामधून पालखी निघते चावडीपर्यंत, चावडीमधून परत द्वारकामाई मधून परत समाधी मंदिरात जाते. आणि इथे आपली पालखी, पालखीतले सर्व पदार्थ जय, सर्व पदयात्री आहेत पालखीतले. जय साई. द्वारकामाई आणि द्वारकामाईच्या नंतर पदयात्री बघा किती उत्साहामध्ये आहेत आपले सर्व. आता काय पोचलेच. जय साई, जय जय साई, ओम साई. आलो बाबा, आलो आलो. शर्ट नाही भाई, इमोशन आहे. आणि या इमोशन मध्येच बाबांचा त्या साईडला तुम्ही पाहू शकता आणि ठीक माझ्या बॅक साईडला पण पाहू शकता तुम्ही. सेम टू सेम ताईने काढलेलं, त्यांची इन्स्टा आयडी मी मेन्शन केलेली, इंस्टाग्रामला डिस्क्रिप्शनला सुद्धा मेन्शन केलेली आहे. आणि एवढा भारी वाटतं ना खरोखर. त्याच्यानंतर इथे इथे साईराम काढलेलं आहे, खरोखर खूप भारी आहे. तुम्हाला पेंटिंग, आरी किंवा साडी, ब्लाऊज, कुर्ता, शर्ट कुठल्याही गोष्टीवरती प्रिंट हवाय किंवा एम्ब्रॉयडिंग हवा, काही हवंय ते ताई सर्व तुम्हाला करून देतील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, इन्स्टा आयडी पण मेन्शन आहे, जाऊन कॉन्टॅक्ट करा. खूप भारी वाटतं. आणि शिर्डीमध्ये आल्यानंतर हा शर्ट घातल्यावर तुझं अजून भारी वाटतं. साईराम आणि इथं जन्मेश आहे, त्यांनी माझे जेवढे पण तिथे शूट्स होते, फोटोज होते, सर्व जन्मेशनी शूट केले. थँक्यू जन्मेश. आणि याचे मोस्टली रील्स वगैरे पण आहे. जन्मेशची इन्स्टा आयडी पण आहे, जन्मेश दलवी, जाऊन फॉलो करा फक्त पोरांनी. आणि इकडे आपले गँग आहे दळवी. हा पहिला वर्ष आलेला, लक्षात ठेव, पहिला वर्ष आहे ना, जास्त मस्ती नाही करायची. नाही मस्ती केली तू काय पण. नक्की काय इकडे रे विघ्नेश, आंघोळ 2 दिवस केली नाही ना. रोज आंघोळ केले काय अजिबात. बाबांचे श्री क्षेत्र शिर्डीमध्ये बाबांची रोज आंघोळ केले. आज जबरदस्ती केली ना तुम्ही रावाला. हा जबरदस्ती आंघोळ केली. रोज आंघोळ केले. एवढा मातीबाई असं थोडी असतं. चला आता आपण एकसाथ जाऊया. आपण जरा इकडे पहिला आपली पालखी आलेली आहे, पालखीला मी तुम्हाला दाखवतो. या साईडला साईराम, ओ राकेश, ओ साईराम, साईराम साईराम. इथे आहे आपली पालखी. या बघा या साईडला आपली पालखी आहे. आणि पालखीच्या बाजूला आपले अध्यक्ष बसलेले आहेत. का बसलेले आहेत? कारण असं आहे की इकडे आपल्याला जेवढे पण पदयात्री असतात सर्व चालत जातात. चालत आल्याच्या नंतर इथे त्यांचे बॅगेज असतात, मोबाईल्स असतात, सर्व किमती वस्तू असतात. त्याला कोणीतरी बघण्यासाठी आमचे पदयात्रीचे सर्व वस्तू इथे असते. मग दर्शन केल्यानंतर जो तो आपापली ओळख दाखवून आयडी आणि मोबाईल घेऊन जातो. तर आता आम्ही पण निघतो इकडून, बरोबर ना. आता आम्ही सुद्धा जातोय. चल तुम्ही येते ना, येते का तू? हा चलो. इकडे केतन आहे आणि इथं अक्षय. झालं का दर्शन? नक्की. ठीक आहे चालेल. चला इथं आहे, चलो आरामात. इथं परेश आलाय, वहिनी आलेली. चला साईराम. इकडे आमचे पाणी कुठे? तुमचं पाणी कुठे? पाणी आहे गाडीवर. हा ठीक आहे असू दे. चला इकडे. हो कुठे कुठे फिरता, कुठे फिरता? हो हो लपता काय ही साईनाथ दादा त्यांची मिसेस आहे, लपते. कॅमेरा बघितलं का लगेच लपून जाते बघा. असू द्या. चल पप्पा नाही आला ठीक आहे असू द्या. चला आता आपण निघतोय इकडून, पालखीचं दर्शन घ्यायला. आपला मोबाईल जप्त करतोय. मोबाईल जप्त केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आपण तुमच्याशी बोलूया. साई बाबा की जय. काय रे? हो साईराम. साईराम आमचे झोपलेले पालखी जवळ.
स्वान म्हणतात, जे पालखी सोबत आपल्या साईबाबांसोबत असायचे कुत्रा त्यांना स्वान म्हणतात. आणि इथं पालखी आहे आणि खूप झोपलेले आहेत, सुंदरसा झोपू दे त्यांना, आता एकदम आरामात झोपलेले आहेत. ओ साईराम, अरे बापरे जास्त झोप लागलेली, चालले ना आमच्या पालखीत जास्त चालले त्याच्यामुळे त्यांना झोप लागलेली आहे, तर झोपू द्या साईराम. चलो पालखी तर जात नाही आपली मंदिरामध्ये, पण इथून आपले बाबांचा फोटो, पादुका आणि साई चरित्र हे सर्व सोबत जाणार आता. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. चलो ओम साईराम. इथून लाडूच्या काउंटर वरती लागलेले आहेत सर्व. दर्शन झालं का? पहिला लाडूच. ही फालतूगिरी आहे, सेवेकरीने दर्शन नाही घेतला. आता 200 वाला पैसा, भाई पैसा बोलतोय. हा गब्बाच पैसे दिले, कॅमेरा समोर खोटा बोलत नाही का? चौथी वेळ तर गावाला तर नाही लाडू घेतो विनोददा. 35 लाडूचं पॅकेट, रास पैसा विनोददा. 35 गुणिले 2 700 किती झालं? हा नाही 700 पेक्षा जास्त होतात खर्च. आणि इथं अरे याचं 700 वाजून झालं अंगावर किती घेतलंय? अरे विकास तिथे 7 दिवस. या साईडला अखिलेश आहे, हे बघा या माणसाने हैराण आणला 7-8 दिवस. 7-8 दिवस माणसाने हैराण आणलेलं आहे. कोणाचा काय ऑफर आहे का? 1 किलो पाव किलो फ्री. 1 किलो पाव किलो फ्री ना. मग बरं चल. इथं बघा शॉप. स्टॉल नंबर किती भाऊ आपला? लाडू काउंटरच्या बाजूला असू द्या. इथे गावातली सर्व मंडळी इकडे आपलीकडे लागले ते रुपेशदा. इकडे फोटो पण आहेत बाबांच्या फ्रेमच्या, त्यात ओरिजिनल फोटो सुद्धा आहेत या साईडला. हे बघा इकडं, इकडे या साईडला पण. इकडं साईराम साईराम साईराम. स्टॉल नंबर 113 आणि 200 आणि 201. स्टॉल नंबर 113 आणि 172. या सर्वांना कमी दरात वस्तू आपण देऊ बाबांच्या. लाडू काउंटरच्या बाजूलाच आहे नाही का? लाडू काउंटरच्या बाजू एकदम बाजूला. मार्बल वगैरे एकच नंबर आहे बघा. नाही मस्त वाटतं ते सर्व, खरोखर छान वाटतं ते. त्या दुकानात पण तुम्ही या दुकानात पण या. दोन्ही दुकान भावाचेच आहेत आपल्या. हे बघा इकडे बघा. चला दर्शन झालंय आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपली पालखी निघालेली आहे. आपण जिथे सर्व टेम्पो वगैरे असणारे जेवढे पण बॅगी आहेत सर्व त्या साईडला आपल्याला बघायला भेटतील. आपण पालखीसोबत आपण पण निघूया आणि ते सर्व मंडळी आहेत. आपण साईराम झालं दर्शन? दर्शन झालं. चला ठीक आहे आरामात. चलो साईराम साईराम. चला दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपण आलोय भक्त निवासला या साईडला. तर आणि या साईडला आमचे पार्किंग आहेत, जे गाड्या टेम्पो लागतात, बॅग्स वगैरे असं उतरतात इकडं. आणि इथं आमचे बसलेत हर्षल, राजू भाई बसलेत, बाबा बसलेत, भंडारी काका आहेत, भाऊ आहे. केला का फोन तू रोशनला? भेटला नंबर? ठीक आहे, रोशनचा नंबर बघतोय. आणि इथं बसल्या उरणचे, नवी मुंबईची लोक भेटलेले, कामोट्याचे, उरणचे, सर्व जे पायलचे गावातले, नवघरचे आहेत. हॅलो, कसे आहेत सर्वजण? मस्त. फॅमिली आले का तुमची? 2 बस? 2 बस. बरीच लोक आले म्हणजे. बरे चला आल्या एक छोटासा भेटला मला. हा काय नाव बाबू तुझं? काय नाव तुझं? नक्ष. तू डुग्गू नाव कोणतं आहे? मग तुला मी काय विचारला, नाव तुझं काय? मग तू डुग्गू का बोलला? जास्त चॉकलेट खातेस का? त्याचा दात बघा किती किडले. दात समजून बी नाही ना रे. कसे काय खिडकी पडल्या? कसे काय तुझ्या? बोल, खिडकी कशा पडल्या? चॉकलेट खात. जाऊ दे. कितवीला आहे तू बाबू? दुसरीला आहे. कुठल्या शाळेत आहेस? सुषमा पाटील मध्ये. आणि कुठे राहतो? कामोठ्यामध्ये राहता. सर्व कामोठ्यामध्येच राहता का तुम्ही? नाही ना. तुम्ही फॅमिली आहेत का फ्रेंड सर्कल आहेत? पूर्ण फॅमिली आहे का? अच्छा, माहेरचे आहेत का सर्व? म्हणजे लहानपणाची आठवण तुमची जिवंत अजूनपर्यंत.
बरोबर बरोबर. माहेरची लोक लहानपणापासून ते मोठी होतात. बरोबर. ही ताई का बोलाली? अरे ही ताई का बोलाली? हे इकडे ताईची पोरं ना मला पैसे देत होती. पैसे दे तुझे ना मला 50 रुपये. 50 रुपये देत होती ना. नंतर 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 त्यांचा केल्ली हरवलेली होती रिक्षात. भेटली का केल्ली? भेटली नाही भेटली ना. नवीन आणली पण त्यांनी जाऊन आणि इथं माझा माईक पडला होता वाचला काय झाला नाही नशीब. त्याला इकडं याच्यासाठी केल्ली आणायला गेलते ना हाच रडतो. हे भाई डुग्गो तुझं नाव काय? नाव सांग. पप्पी नाही द्यायला मी तुला. पप्पी काय येतं माहिती? हा बोल नाव सांग. म्हात्रे. आता रडशील का? आम्हाला रडू नको ना का. चला झालं जेवण वगैरे तुमचं सर्वांचं? चालेल चला थँक्यू. बाय 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 बाय. बस इकडं आणि पूर्ण फॅमिली आलेली होती यांची इकडे सर्व. चला आणि असेच ब्लॉग बघत राहा आमचे. चला बाय. साईराम तुम्ही बोलत असाल डायरेक्ट बरं बॅग पॅक करा डायरेक्ट कपडे चेंज. कारण असं आहे की दुपारी अचानक मध्ये मला फिवर आला कल झाला आणि ताप आला आणि मी झोपलेलो होतो काहीतरी 4 वाजता झोपलो असेल ना. 4 3:30 4ला झोपलोय आणि डायरेक्ट आता 9:30ला उठलो. म्हणजे 5 तास झोपलेलो होतो मी आणि खूप डेंजर झोप होती. आता पण बरं नाही आहे. टॅबलेट घेतले तुम्ही पण बरंच नाही आहे. आणि हे नेहमी मला कफचा त्रास झाला आहे आणि त्याच्यानंतर घसा पण सुद्धा बसलेला आहे आणि जेवायची इच्छा खूप आहे पण जेवू नाही शकत म्हणून काहीतरी गोडच खाऊया. आपण जाऊया बघूया. भूक पण जाम आहे जाम म्हणजे जाम. आणि की दुपारी गेलेलो प्रसादाला जेवायला म्हणजे ते एवढा ऊन तानाच्यामुळे अजिबात काही जेवलं नाही. थोडाफार जेवलं पण तिकडे मी पाणी एवढा प्यायलो ना तर ते पाण्यामुळे मला खूप त्रास झाला. जे लोक प्रसादालयामध्ये जातात ना तिथे आपलं शिर्डी संस्थांचं जेवण असतं म्हणजे भोजन असतं. तिथे पाण्याचा ग्लास एवढा मोठा असतो एवढा मोठा असतो आणि असं जाड लस्सीचा ग्लास कसं असं तसं. मला लागली ताण मी बाबा चांगला 2 ग्लास प्यायलो आणि तिकडे आय थिंक बोरिंगचा पाणी असतो. पूर्णपणे वाट लागली पूर्ण. आता निघतोय आणि आता आम्ही इथं संस्थेच्या हॉलमध्ये जो तुम्हाला असं वाटेल का हॉटेलमध्ये तसं हॉटेलमध्ये नाही आहे. आम्ही तुम्हाला माहिती आहे किती रुपये भरलेत? 20 रुपये भरलेत पर पर्सन बेडचे. विचार करा. आणि इकडं जयेश आहे. जयेश काय विष्णू भगवान म्हणते तिथं तिथं त्यांनी घेतलेत केल्ली वगैरे. त्या लग्न झाल्यावरती अशाच गोष्टी असतात. पहिला बहिणीचे पोराने घ्यायचा आता आपले पोराने घ्यायचं. आम्हाला पण असंच होईल. तर आम्ही बहिणीच्या पोरांना काय खाऊ घालायचो. जेव्हा आमचं लग्न कधी होईल तेव्हा आम्हाला आमच्या पोरांना आणायला लागेल. पण चांगलं आहे. शिर्डीमधून घेण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त बॅटी भेटतात बुलडोजर भेटतात काही भेटतात लहान पोरांसाठी. आणि घेण्यासारखं खूप झालं की बाबांकडून घेण्यासाठी खूप काही आहे. तुम्ही नक्की शिर्डीला या. आणि या दत्त जयंतीला तर खूपच पालख्यांची गर्दी असते. पुढच्या वर्षी आपली पालखीला पण गर्दी असणार आहे शिर्डीला कारण की आपली पालखी दत्त जयंतीच्या दिवशी पोचणार आहे. आपलं दर्शन दत्त जयंतीला असणार आहे. सो खूप गर्दी असणार आहे. आता यावेळी काहीच नव्हतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल तेव्हा क्राऊड ओव्हर असतं कारण की आम्हाला 5-6 वर्ष अगोदरचा एक्सपिरियन्स आहे. 5-6 वर्ष अगोदर आमची पालखी दत्त जयंतीलाच पोचलेली होती. आपली तिथीप्रमाणे नसते ना आपली तिथीप्रमाणे असते कारण की आपला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी निघते, दुसऱ्या गुरुवारी पोहोचते आणि तिसऱ्या गुरुवारी भंडारा असतो. सो 27 नोव्हेंबरला आपली पालखी निघेल, 4 डिसेंबरला पोहोचेल आणि त्याच्यानंतर आपला भंडारा असेल. 2025ची तारीख मी आता तुम्हाला सांगतो. सो आता आम्ही निघतोय. इकडे विक्की आहे. चला कपडे सुकारे पिछे. आणि त्याच्यानंतर प्रितेश आहे. चला जेवायला निघू. चला चला. हे पूर्ण बेड आहे बघा या साईडला झोपण्यासाठी परत गावा. हे असं बेड बघितलं ना तर मला ना अयोध्याची आठवण आली. अयोध्याला जे लोक माझे ब्लॉग होते त्यांना माहिती होती की सेपरेट आम्हाला बेड चादरच्या नंतर कॉलगेट साबण तेल सर्व काय होतं आणि ते पण RSS वाल्यांकडून फ्री ऑफ कॉस्ट होता कारसेवकपुरममध्ये अयोध्याची. तर आता आपण पुढची पण तयारी काही महिन्यांनी करतोय हे सुद्धा तुम्हाला चांगलं बघायला येतं. चला या रूममधून निघालो आणि आज गुरुवार असल्यामुळे आपल्या बाबांच्या मंदिराच्या इथून समाधी मंदिरामधून 9 वाजता
पालखी निघते जी द्वारकामाईमध्ये येते आणि द्वारकामाईमधून मग जाते चावडीमध्ये आणि चावडीमधून परत द्वारकामाईच्या इथे येऊन समाधी मंदिरात 9:45 पोहोचते. सो पूर्ण कार्यक्रम हा 45 मिनिटाचा असतो जो तुम्हाला आता बघायला भेटणार आहे आपल्या इथं टी व्हीवरती लाईव्ह. आज मला जायचा प्लॅन होता पण झोपेची मुलं मला जायला भेटला नाही आहे. तर आता तुम्ही पाहू शकता हे चावडीमधलं दर्शन आहे. बाबांच्या आरती चालू आहे 9:45 म्हणजे विचार करा तुम्ही समाधी मंदिरातून 9 वाजता पालखी निघतेच. त्याच्यानंतर द्वारकामाईमधून चावडी आणि तुम्ही जेव्हा कोणाला अनुभव घ्यायचा असेल ना तर गुरुवारचा तुम्ही द्वारकामाईच्या इथे उपस्थित राहायचा लवकरच जाऊन 8-8:30 वाजता. कारण की तिथे एवढा ओव्हर क्राऊड होतो ना पालखी बघण्यासाठी. आणि पालखी बघायची असेल ना दर गुरुवारी साईबाबांची बघा काय थाटामाटांनी काढतात. तुम्हाला खूप आवडेल. मला मी मागच्या वर्षी ब्लॉगमध्ये दाखवलेला पण यावेळेला भेटला नाही आहे. आता नेक्स्ट मंथमध्ये येणार आहे मी शिर्डीला. सो आपण त्या टायमाला व्हिडिओ काढूया. आणि आता या ठिकाणी पाहू शकता बघा इथं